25 जुलै 2026 रोजी येणारी देवशयनी आषाढी एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी आपण आपल्या घरात एका प्रभावी ग्रंथाचे पारायण करू शकतो। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते। या काळात भगवान श्रीहरी विष्णू निद्रिस्त असतात आणि सृष्टीचा कारभार भगवान शंकर सांभाळतात। आयुष्यातील संघर्ष, दुःख आणि अडचणी दूर करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो, पण कधीकधी पूर्वजन्मीची देणी किंवा पितृदोषामुळे अडथळे येतात। पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते। यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करणे खूप प्रभावी मानले जाते। ज्या घरामध्ये या ग्रंथाचे पारायण होते तिथे 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होतो। हा ग्रंथ खूप मोठा नाही आणि त्यात 14 स्कंध आहेत। आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास असतो, त्यामुळे शारीरिक शुद्धता पाळून ही सेवा करायला हवी। जर कोणाला वाचनाची अडचण असेल तर ते मोबाईलवर लावून श्रवण करू शकतात। शक्य असल्यास हे पारायण एकाच बैठकीत करावे, परंतु लहान बाळ असलेल्या माता किंवा ज्यांना वेळेचे बंधन आहे त्यांनी अर्धे पारायण सकाळी आणि अर्धे नंतर केले तरी चालते। गर्भवती स्त्रियांनीही या ग्रंथाचे पारायण केल्यास बाळावर चांगले संस्कार होतात। जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते। पितृदोषामुळे किंवा इतर अडचणींमुळे कामात अडथळे येत असतील तर दर एकादशीला या ग्रंथाचे पठण करणे खूप फायदेशीर ठरते। शक्य असल्यास केंद्रात जाऊन सामूहिक पारायणात सहभागी व्हावे किंवा घरातल्या घरात देवासमोर बसून ही सेवा करावी। सेवा करताना एखादा शब्द चुकला तरी काळजी करू नये, कारण देवाचे नामस्मरण आणि मनन करणे हेच देवाला सर्वात जास्त प्रिय आहे। या दिवशी केलेली ही सेवा आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती देते, ज्यामुळे आयुष्यातील समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते। ही सेवा केवळ पितरांसाठीच नाही तर भगवान विष्णूंच्या कृपेसाठी आणि घरात सुखसमृद्धी येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आषाढी एकादशीचे औचित्य साधून या प्रभावी ग्रंथाचे पारायण करून आपण आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो। ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या घरातील वातावरण आध्यात्मिक आणि सुखद बनवावे। ही सेवा करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवणे आवश्यक आहे, कारण श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही।